रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं आहे 22वे पुष्प आणि आज मी बोलणार आहे जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड याच्याबद्दल आणि त्याची ती अतिशय जगप्रसिद्ध कादंबरी आहे द ग्रेट गॅट्सबी या पुस्तकाबद्दल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणेच आपल्या सर्वांना विनंती करतो की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथाली वॉच त्यांना आपण सर्वांनी सबस्क्राईब करा. तिथलं जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करा म्हणजे सगळ्या कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला आपसुकच येत राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथाली आता ट्विटरवर देखील आहे. @ग्रंथाली वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे ट्विटरच्या भाषेत. आपण सर्वांनी जे कोणी ट्विटरवर असाल त्या सर्वांनी आम्हाला फॉलो करा आणि जे कोणी आपण ट्विटरवर नसाल त्यांनी यासाठी फक्त ट्विटर जॉईन करा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणखीन एक गोष्ट, हा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल ते आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या खाली लिहून कळवलं तर आम्हाला फार बरं वाटेल. या व्हिडिओला लाईक करा, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळू देत. एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड हा एक प्रख्यात अमेरिकन कादंबरीकार, लघुकथा लेखक, पटकथाकार आणि निबंधकार होता. त्याचा जन्म 24 सप्टेंबर 1896 रोजी मिनेसोटा राज्यातील सेंट पॉल येथे झाला. त्याचे वडील एडवर्ड हे आयरिश इंग्लिश पूर्वज असलेले आणि विकर फर्निचरचा धंदा करणारे एक मध्यमवर्गीय गृहस्थ होते. तर त्याची आई मेरी मॉली ही सुद्धा आयर्लंडमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि घाऊक किराणा मालाचा व्यापार करून श्रीमंत झालेल्या गृहस्थाची मुलगी होती. स्कॉट हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. वडिलांच्या एका दूरच्या नातेवाईकानं अमेरिकन राष्ट्रगीताचं संगीत दिलं होतं आणि याच्या अभिमानामुळे एडवर्डनं आपल्या मुलाचं तेच नाव ठेवलं म्हणजे फ्रान्सिस स्कॉट के फिट्झजेराल्ड. दुसऱ्या टोकाला मात्र एडवर्डच्या चुलत भावाला 1856 अब्राहम लिंकनच्या हत्येच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून फाशी दिलं होतं. स्कॉटच्या जन्मानंतर एका वर्षातच एडवर्डनं त्याच्या फर्निचर धंद्यात मार खाल्ला आणि सगळंच कुटुंब बफलो न्यूयॉर्क येथे गेलं. त्याने तिकडे स्थलांतर केलं. एडवर्डनं प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीत विक्रेता म्हणजे सेल्समन म्हणून नोकरी पत्करली. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत स्कॉटनं 2 कॅथोलिक शाळांमध्ये आपलं शिक्षण घेतलं. त्याच्या शिक्षकांना तो एक असाधारण हुशार आणि साहित्यात रस असलेला विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं. कुटुंबाच्या दुर्दैवानं एडवर्डला एका दशकाच्या नोकरीनंतर त्याच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं. मद्यपानाच्या सवयीमुळे एडवर्डला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. ते पुन्हा आपल्या पहिल्या गावी म्हणजेच सेंट पॉलला परतले. पण एडवर्डच्या पत्नीच्या म्हणजेच मेरीच्या सुस्थितीमुळे त्यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबासारखं आपलं जीवन सुरू केलं. इथे स्कॉटनं 3 वर्ष सेंट पॉल अकॅडमीमध्ये शिक्षण घेतलं. तिथेच वयाच्या 13व्या वर्षी त्याचं एक लिखाण शाळेच्या वार्तापत्रात छापून आलं. नंतर 15व्या वर्षी त्याच्या आईवडिलांनी त्याला हॅकेन्सच न्यू जर्सीमध्ये न्यू मॅन स्कूल या कॅथोलिक शाळेत पाठवलं. तेथे त्याच्या शिक्षकांना त्याला साहित्यात प्रचंड रस आहे असं आढळून आलं आणि त्यांनी त्याला भरपूर उत्तेजन दिलं. तेथे 2 वर्षांनी डिग्री मिळवल्यानंतर त्यानं ख्यातनाम प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथील पहिल्याच वर्षाच्या वास्तव्यात त्याला एडवर्ड विल्सन आणि जॉन पॉल बिशप हे वर्गमित्र भेटले. त्याच्या पुढील आयुष्यातील साहित्य प्रवासात त्यांनी त्याला बरीच मदत केली या दोघांनी. फिट्झजेराल्डनं युनिव्हर्सिटीच्या क्लाससाठी काही कविता आणि लेखे लिहिले. दुसऱ्या वर्षाच्या वर्गात असताना स्कॉट ख्रिसमसच्या सुट्टीत सेंट पॉलला आपल्या घरी आला.
तेव्हा शिकागोतील एका उच्चभ्रू घराण्यातील जिनर्वा किंग ही 16 वर्षांची तरुणी त्याला भेटली आणि ते दोघे प्रेमात पडले. ती प्रिन्स्टनच्या जवळपास असलेल्या शाळेत शिकत असल्यानं त्यांच्या वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या. पण तिच्या काहीशा उच्छृंखल वागण्यामुळे तिची शाळेतून हकालपट्टी झाली आणि मग ती स्वतःच्या दूर असलेल्या घरी गेली. त्यामुळे झालं काय की स्कॉटच्या आणि तिच्या गाठीभेटीचं प्रमाण कमी झालं. तिच्या वडिलांनी म्हणजेच चार्ल्स किंगनी स्कॉटला असं उद्दामपणे म्हटलं की गरीब मुलांनी श्रीमंत मुलींच्या बरोबर लग्न करण्याचा विचारही करू नये कधी. अशा तऱ्हेने आपल्या प्रदीर्घ काळापर्यंत चाललेल्या प्रणय प्रवासाचा असा शेवट व्हावा याचं स्कॉटला अपार दुःख झालं आणि त्यातूनच आत्महत्येचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला. त्यावेळी पहिलं जागतिक महायुद्ध चालू झालं होतं. अमेरिकन सैन्यात भरती होऊन जर आपल्याला युरोपमध्ये चाललेल्या युद्धात भाग घेऊन रणभूमीवर मरण आलं तर ते बरंच होईल अशा विचारानं त्यानं सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून कमिशन घेतलं. पण रसिको तिथे त्याची निराशाच झाली. त्याला कॅप्टन आयझनहॉवर यांच्या हाताखाली एका प्रशिक्षण केंद्रात, ज्याला आपण ट्रेनिंग कॅम्प म्हणतो, त्याच्यात काम करावं लागलं. स्कॉटला या कॅप्टनविषयी अतोनात राग होता. हेच आयझनहॉवर पुढे जनरल झाले आणि शेवटी तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1918 साली स्कॉटची मॉन्टगोमरी अल्बामा येथील सैन्याच्या फलटणीमध्ये म्हणजेच रेजिमेंटमध्ये नेमणूक झाली. नुकत्याच अयशस्वी झालेल्या प्रेम प्रकरणामुळे एकलकोंड्या झालेल्या स्कॉटनं तिथल्या स्थानिक तरुण मुलींशी मैत्री सुरू केली. तेथील उच्चभ्रू लोकांच्या कंट्री क्लबमधील 17 वर्षांच्या झेल्डा सायर नावाच्या मुलीशी त्याची विशेष मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. डिसेंबर 1918 पासून ते विवाहित असल्यासारखेच एकत्र राहू लागले. परंतु या सर्व काळात त्यानं आपल्या पहिल्या प्रेमिकेशी म्हणजेच गिनर्वाशी देखील समेट करण्याचा प्रयत्न केला. पण सप्टेंबर 1918 मध्येच तिचं लग्न झालं. इकडे झेल्डाने देखील अति जवळीक होऊन सुद्धा त्याची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत प्रत्यक्ष लग्नाला मान्यता दिलीच नाही. या दोघांच्या संबंधांना झेल्डाच्या घरच्या लोकांचाही पाठिंबा नव्हता. त्याचं एक कारण म्हणजे स्कॉट कॅथलिक होता तर झेल्डा एपिस्कोपॅलियन म्हणजेच पोपवर विश्वास न असणाऱ्या कुटुंबातील होती. आणि दुसरं कारण म्हणजे अर्थातच स्कॉटची अत्यंत वाईट आर्थिक परिस्थिती आणि त्याचं अतिमद्य सेवन. पहिला महायुद्धाच्या अखेरीस म्हणजे फेब्रुवारी 1919 मध्ये स्कॉटला सैन्यातून बाहेर पडावं लागलं. नंतर तो न्यूयॉर्कला गेला आणि तिथे नोकरीसाठी निरनिराळ्या वृत्तपत्रांच्या संपादकांना तो भेटला. पण त्याला नोकरी मिळवण्यात यश आलं नाही. तिथे त्यानं अनेक लघुकथा लिहिल्या पण त्याच्या 120 लघुकथा स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि त्यातली बेब्स इन द वूड ही एकमेव कथा स्वीकारली गेली. काय नशीब असतं बघा. या त्याच्या अपयशानंतर झेल्डानेही त्याला झिडकारलं. अशा परिस्थितीत त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा आत्महत्येचा विचार डोकावू लागला. न्यूयॉर्कमधील आपली लहानशा जाहिरात कंपनीतील नोकरी सोडून तो सेंट पॉल या आपल्या गावी परतला. तिथे आपलं कादंबरीकार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्यानं आपल्या वडिलांच्या घरातील वरच्या मजल्यावरील एका खोलीत स्वतःला जणू कोंडून घेतलं. मद्यपान, मित्रसंपर्क वगैरे सर्वांपासून दूर राहून रात्रंदिवस परिश्रम करून त्यानं द रोमॅन्टिक इगोइस्ट म्हणून आपल्या प्रिन्स्टनच्या आयुष्यातील दिवस, जिनर्वा, झेल्डा आणि इतर मुलींबरोबर असलेले त्याचे संबंध या विषयावर ही कादंबरी लिहिली. या लिखाणात पुढे सुधारणा करून त्याने ही कादंबरी दिस साइड ऑफ पॅराडाईज या नावाने प्रसिद्ध केली. या काळात तो नोकरी म्हणून मोटार गाड्यांची छतं दुरुस्त करण्याचं थोडं काम करत होता. एके दिवशी त्याला काम करीत असतानाच त्याच्या पुस्तकास प्रकाशकांनी स्वीकारल्याची तार आली. हर्षभरीत होऊन
तो रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवून ही बातमी सर्वांना देत होता. ही त्याची पहिली कादंबरी 26 मार्च 1920 रोजी पुस्तकाच्या दुकानात आली. त्याच्या पहिल्याच वर्षी 40,000 प्रती खपल्या आणि स्कॉट फिट्झजेराल्ड हे नाव घरोघरी पसरलं. त्याच्या पूर्वी नाकारल्या गेलेल्या लघुकथा आता प्रसिद्ध होऊ लागल्या. द सॅटर्डे इव्हनिंग पोस्ट या मासिकाच्या मे 1920च्या अंकाच्या मुखपृष्ठावर त्याचं नाव झळकलं आणि बेनीज बॉब्स हर हेअर ही त्याची कथा त्या मासिकात छापली गेली. फिट्झजेराल्डला मिळालेली कीर्ती आणि विशेषतः त्याची एकदम उंचावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता जेल्डाला असं वाटलं की आता आपलं आयुष्य आपल्या स्वेच्छेनुसार जगता येईल. त्यांचे तुटलेले बंध पुन्हा जुळले आणि शेवटी ते एप्रिल 1920मध्ये विवाहबद्ध झाले. यावेळी फिट्झजेराल्ड फक्त 24 वर्षांचा होता. मात्र यावेळी त्यांच्यातल्या परस्पराबद्दलच्या प्रेम भावना काहीशा शुष्क झाल्या होत्या. लग्नाआधी तर फिट्झजेराल्ड आपल्या मित्रांना असं म्हणाला होता की झेल्डा मेली तरी हरकत नाही, पण तिनं माझ्याखेरीस दुसऱ्या कुणाशी लग्न केलं तर मला खपणार नाही. काय बघा, बाहेरच्या जगात मात्र फिट्झजेराल्ड हा एक महानायक बनला होता. रसिको हो, 1920 ते 1930चं दशक अमेरिकेमध्ये झॅझ युग म्हणून मानलं जातं. झॅझ संगीत आणि झॅझ नृत्य यांनी अमेरिकेत सांस्कृतिक जीवनात जणू क्रांती केली. फिट्झजेराल्डच्या शब्द सांगायचं तर ते युग चमत्कारांचं होतं, कलेचं होतं आणि अतिरेकाचंही होतं. या काळात फिट्झजेराल्ड हा कीर्तीच्या शिखरावर होता. यामुळे त्याचा परिचय करून घेण्यासाठी अनेक क्रीडालेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, नटनट्या उत्सुक असत. द स्मार्ट सेट या मासिकाचे ख्यातनाम संपादक जॉर्ज नादन आणि एच.एल. मेनटन हे त्याचे अत्यंत निकटचे स्नेही झाले. रसिको, काय झालं की वरील सर्व अतिशय आनंदाच्या काळात देखील फिट्झजेराल्ड असं वाटू लागलं की अमेरिकन समाज हा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सामाजिक जीवनात आत्मसंतुष्ट असलेल्या प्रवृत्तीला कंटाळला होता आणि तो पैशाच्या सुकाळाने चंगळवादी बनत चालला होता. त्यानं आपल्या निरनिराळ्या पुस्तकांमध्ये आणि निबंधांमध्ये या काळाला सोसायटल गिडीनेस ऑफ द जॅझ एज म्हणजेच झॅझ युगाने समाजाला आलेली भोवळ असं म्हटलेलं आहे. या काळात स्कॉट आणि झेल्डा यांच्या सामाजिक जीवनात भोजनाचे आणि मद्यपानाचे कार्यक्रम वाढत गेले. पण याच वेळी त्यांचे परस्परातले संबंध मात्र आणखीनच बिघडत गेले. न्यूयॉर्कनंतर वेस्टपोर्ट कनेक्टिकट येथे काही काळ राहून ते सेंट पॉल मिनेसोटा या आपल्या गावी परत गेले. तिथे त्यांना ऑक्टोबर 1921मध्ये फ्रान्सिस नावाची मुलगी झाली. हे त्यांचं एकमेव अपत्य. नंतर फिट्झजेराल्डनं आधीच लिहायला घेतलेली द ब्युटिफुल अँड डॅम्ड ही त्याची दुसरी कादंबरी पुरी केली. ती मार्च 1922मध्ये प्रसिद्ध झाली. स्कॉटनं आपल्या पहिल्या कादंबरीत आपल्या कॉलेजच्या काळातील जीवनाचा आधार घेऊन कथानक लिहिलं होतं, तर या दुसऱ्या पुस्तकात स्वतःच्या विवाहोत्तर जीवनातील न्यूयॉर्कमधील वास्तव्यातील जीवनावर त्यांनी कथा रचली होती. या पुस्तकाच्या 70,000 प्रती खपल्या. याच वर्षी त्यानं टेल्स ऑफ द जॅझ एज या नावाचं 11 कथा असलेलं पुस्तक लिहिलं. ऑक्टोबर 1922मध्ये त्यानं लिहिलेल्या द व्हेजिटेबल या कथेच्या आधारे त्याने एक नाटक लिहिलं आणि याद्वारे नाट्यलेखक म्हणून आपण कीर्ती कमावू असं त्याला वाटलं. त्यासाठी ब्रॉडवे जवळ असावं म्हणून तो लाँग आयलंडला राहायला आला. परंतु दुर्दैवाने काय झालं की नोव्हेंबर 1923मध्ये झालेल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाच्या दुसऱ्या अंकाच्या वेळी लोक नाट्यगृह सोडून जाऊ लागले आणि याचा फिट्झजेराल्डला प्रचंड धक्का बसला. त्याचं बरंच आर्थिक नुकसानही झालं. लाँग आयलंडमधील वास्तव्यात स्कॉट आणि झेल्डा हे बऱ्याचदा बड्या खानपानाच्या कार्यक्रमांना हजर राहत असत. यातला विरोधाभास असा की फिट्झजेराल्डला श्रीमंत लोक आवडायचे. त्याने दिलेल्या भव्य दिव्य खानपानाच्या कार्यक्रमांना जायलाही त्याला आवडायचं.
पण त्याचवेळी अतिश्रीमंताच्या जीवनशैलीतील नैतिक अधप्पात त्याच्या मनाला त्रास द्यायचा. त्याचा एक अत्यंत श्रीमंत शेजारी हा अमेरिकेत स्थलांतरित झालेला एक जर्मन नागरिक होता. तो पहिल्या महायुद्धात अमेरिकन एक्सपेडिशनरी फोर्समध्ये मेजर म्हणून नोकरी करत होता. नंतर दारूचा चोरटा व्यापार करून, कारण त्यावेळेला तिकडे दारूबंदी होती अमेरिका, आपल्याला माहिती आहे, तो न्यूयॉर्कमध्ये अब्जाधीश झाला. तो मोठमोठ्या खानपानाचे कार्यक्रम आयोजित करत असे. हा माणूस स्वतःला जर्मनीच्या कैसरचा नातेवाईक आपण आहोत असं सांगत असे आणि अतिशय चैनीचं जीवन जगत असे. या मॅक्स गेर्लेचकडून स्फूर्ती घेऊन फिट्झजेराल्डनं त्याची पुढची कादंबरी लिहिली, म्हणजेच द ग्रेट गॅट्सबी. याच पुस्तकावर मी आता पुढे बोलणार आहे. फिट्झजेराल्ड कुटुंब पॅरिसमध्ये असताना तिथे त्यांचा गर्ट्रूड स्टेन, जेम्स जॉइस, एझरा पाउंड या प्रसिद्ध लोकांशी परिचय झाला. त्यावेळी फारसा माहीत नसलेला पण नंतर जगप्रसिद्ध झालेला अर्नेस्ट हेमिंग्वे त्याला तिथे भेटला आणि त्यानंतर ते दोघे उत्तम स्नेही झाले. फ्रान्समधील या मुक्कामात फिट्झजेराल्ड पती पत्नीमध्ये पुन्हा तीव्र तेढ निर्माण झाली. शेवटी अनेक बऱ्या वाईट घटनांनंतर फिट्झजेराल्ड कुटुंब डिसेंबर 1926 अमेरिकेला परतलं. अमेरिकेत परतल्यानंतर जॉन कन्सेडाईन ज्युनियर या निर्मात्यानं फिट्झजेराल्डला हॉलिवूडमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यानं ते स्वीकारलं. तिथे त्यानं आणि झेल्डानं मोठमोठ्या खानपानाच्या कार्यक्रमात मुक्तपणे संचार केला. अशाच एका आलिशान पार्टीमध्ये त्याला एक 17 वर्षांची लुई मॉरन नावाची एक सुंदर नटी भेटली. तिने 1925 साली स्टेला डॅलास नावाच्या चित्रपटात काम केलं होतं आणि तिला त्यावेळी अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तिला 31 वर्ष वयाचा, देखणा, सुसंस्कृत, बुद्धिमान फिट्झजेराल्ड अतिशय आवडला. त्याच्याशी साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या विषयावर ती चर्चा करीत असे. ते दोघे प्रेमात पडले. त्यामुळे झेल्डाचा संताप अनावर झाला, इतका की तिने आपले सगळे बहुमल कपडे जाळून टाकले. शेवटी फिट्झजेराल्डला थोड्याच दिवसात हॉलिवूड सोडावं लागलं आणि तो झेल्डाबरोबर मार्च 1927 डेलावेअरला गेला. त्यानं त्याच्या आणि मॉरनच्या संबंधावर आधारलेली मॅग्नेटिझम ही एक लघुकथा आणि टेंडर इज अ नाईट ही कादंबरी पुढे लिहिली. अर्थात ही कादंबरी बऱ्याच उशिरानं म्हणजे 1934 साली प्रसिद्ध झाली, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अतिशय सुंदर कादंबरी असे होई. अर्थात तत्पूर्वी त्यानं आणखीन एक कादंबरी लिहायला घेतली होती, पण मद्यपान आणि विचलित चित्तवृत्तीमुळे त्यात प्रगती होत नव्हती. तो झेल्डा आणि मुलीला घेऊन पुन्हा युरोपला गेला. तिथे झेल्डाची मानसिक स्थिती इतकी बिघडली की तिला मानसोपचारासाठी प्रथम स्वित्झर्लंडला आणि नंतर पुन्हा अमेरिकेला न्यावं लागलं. ती स्किझोफ्रेनिक बनली होती. हे दोघे म्हणजे फिट्झजेराल्ड पती पत्नी टाउन्सन, मेरीलँडला राहत होते. या अनुभवावर फिट्झजेराल्ड एक कादंबरी लिहित होता. त्याच कादंबरीतले प्रसंग घेऊन झेल्डानं सेव्ह मी द वॉल्स ही कादंबरी 1932 साली लिहिली, पण ती मात्र अयशस्वी ठरली. रसिको आपल्या सर्वांना माहीतच आहे, 1929 साली जगात अभूतपूर्व अशी मंदी आली, आर्थिक मंदी आली. बेकार किंवा अल्पपगारावर काम करणाऱ्या तरुण तरुणींना फिट्झजेराल्डची ओळख एक उच्चभ्रू भौतिकवादी कुठल्या तरी दुसऱ्या जगात राहणारा लेखक म्हणून होती. त्याची लोकप्रियता उतरण्याला लागली होती. त्यातच 1930-31 साली त्याची प्रकृती खालावत चालली होती आणि त्याला हॉस्पिटलमध्ये वारंवार जावं लागत असं. त्याच्या पत्नीची म्हणजे झेल्डाची मानसिक स्थिती वारंवार अस्थिर होती. वाढत चाललेले मद्यपान, बायकोच्या मानसिक उपचारावर होणारा अतोनात खर्च आणि स्वतःच्या आजारावर होणारा हॉस्पिटलमधील खर्च या सर्वांचा परिणाम म्हणजे तो 1936च्या सुमारास पूर्णपणे कर्जबाजारी झाला. शेवटी तो पुन्हा हॉलिवूडला गेला. सुदैवाने तिथे त्याला मेट्रो गोल्डविन मेयर म्हणजे MGMमध्ये, जी आपल्याला सर्वांना माहिती आहे की अतिशय प्रसिद्ध अमेरिकन कंपनी चित्रपट निर्मितीतली, तिथे त्याला पटकथा लेखक म्हणून लठ्ठ पगारावर नोकरी मिळाली. परंतु स्वस्थ ठिकाणी वास्तव्य करूनसुद्धा
बाकीच्या राहणीमानात आणि अन्य खर्चात फरक न पडल्यानं, त्यातच मुलीच्या शिक्षणाचा खर्च सुरू झाल्यानं आणि तो लिहित असलेल्या लघुकथांना अजिबात प्रतिसाद न मिळत गेल्यानं तो आपल्या कष्टप्रद परिस्थितीतून सावरू शकला नाही. त्याचे झेल्डाचे संबंध दुरावत चालले होते. शेवटी 1939मध्ये ते क्युबाला गेले असताना तेथे फिट्झजेराल्ड म्हणजे स्कॉट फिट्झजेराल्ड आणि झेल्डा विभक्त झाले आणि एकमेकांना शेवटचेच भेटले. त्यानंतर एकाकी झालेल्या फिट्झजेराल्डचा शीला ग्रॅहम नावाच्या एका पत्रकार स्त्रीशी परिचय झाला आणि ते दोघे एकत्र राहू लागले. पटकथाकार म्हणून त्यानं 1939मध्ये गॉन विथ द विंड या प्रसिद्ध चित्रपटात काही संवाद लिहिले होते, पण ते वापरले गेले नाहीत. तत्पूर्वी त्याची द थ्री कॉम्रेड्स ही एकच चित्रपट कथा मान्यतेला प्राप्त झाली होती. पटकथा लेखन हे कादंबरी लेखनापेक्षा वेगळं आहे हे त्याला बरंच उमगलं नाही बहुतेक. हॉलिवूडनं त्याच्याकडून पुष्कळ काम करून घेतलं, पण प्रख्यात दिग्दर्शक बिली वाइल्डर असं म्हणाला, एका श्रेष्ठ शिल्पकाराकडून प्लंबिंगचं काम करून घेतल्यासारखी फिट्झजेराल्डची अवस्था होती. हॉलिवूडमध्ये असताना फिट्झजेराल्डनं फिल्म एक्झिक्युटिव्ह जो होता एक मोठा आर्विंग थॅल्बरवर आधारित आपली शेवटची कादंबरी द लास्ट टायकून लिहिली. त्याला 1939 साली हॉलिवूड सोडावं लागलं. त्यानंतर 1 वर्ष त्यानं मद्यपान सोडलं आणि त्याचं ते वर्ष शीला ग्रॅहमबरोबर अतिशय आनंदात गेलं. शेवटी 21 डिसेंबर 1940मध्ये वयाच्या फक्त 44व्या वर्षी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. फिट्झजेराल्ड हा कॅथलिक धर्माचा असला तरी तो धर्म पाळत नव्हता, म्हणून त्याचं रॉकविल येथील प्रोटेस्टंटच्या दफनभूमीत अतिशय साधेपणानं फक्त 30 लोकांच्या उपस्थितीत दफन केलं गेलं. फिट्झजेराल्डनं आपल्या संपूर्ण आयुष्यात 4 संपूर्ण आणि 1 अपूर्ण अशा 5 कादंबऱ्या लिहिल्या. त्याचप्रमाणे त्याने कथांची 4 पुस्तकं लिहिली आणि 164 लघुकथा लिहिल्या. त्याच्या सर्व कादंबऱ्या आणि बऱ्याचशा लघुकथा म्हणजे त्याच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्यक्ष प्रसंगांना काल्पनिक स्वरूप देऊन लिहिलेलं आत्मचरित्रच आहे. 1920 साली मिळालेल्या क्षणिक प्रसिद्धीनंतर मात्र सर्व आयुष्यभर त्याच्या लिखाणाची कधीच कदर केली गेली नाही. बऱ्याच उशिराने चित्र बदललं आणि तो 21व्या शतकातील एक फार श्रेष्ठ अमेरिकन लेखक म्हणून मानला जाऊ लागला. 1971 साली फिट्झजेराल्ड लहानपणी राहत असलेल्या सेंट पॉल येथील समिट टेरेसला नॅशनल हिस्टॉरिक लँडमार्क असं म्हणण्यात आलं. 1990 साली हॉफस्ट्रा युनिव्हर्सिटीमध्ये एफ स्कॉट फिट्झजेराल्ड सोसायटी स्थापन झाली आणि नंतर पुढे ती अमेरिकन लिटरेचर असोसिएशनशी संलग्न केली गेली. 1994 साली त्याच्या सेंट पॉल गावच्या द वर्ल्ड थिएटरचं नाव द फिट्झजेराल्ड थिएटर असं करण्यात आलं. शेवटी अशा तऱ्हेने रसिको त्याला मरणानंतर खरी प्रसिद्धी मिळाली. रसिको, आता मी द ग्रेट गॅट्सबी या कादंबरीकडे वळतो. या कादंबरीची कथा घडते 1922 सालच्या वसंत ऋतूत. निक कॅरावे हा एक येल विद्यापीठातून शिकलेला मिडवेस्टमधल्या एका सदन कुटुंबाचा सदस्य असलेला असा तरुण आहे. पण पहिल्या विश्वयुद्धात त्यानं भाग घेतल्यामुळे त्याच्यात एक प्रकारचा अस्वस्थपणा आलेला आहे. म्हणून युद्ध संपल्यानंतर देखील तो परत त्याच्या मिडवेस्टमधल्या गावी जायला फारसा उत्सुक नसतो. हा निक न्यूयॉर्क शहरात येतो कारण त्याला बॉन्ड सेल्समन म्हणून नोकरी पाहिजे असते. तो लाँग आयलंड या ठिकाणी एक बंगला भाड्याने घेतो. हा त्याचा बंगला जे गॅट्सबी या करोडपतीच्या महाकाय वास्तूच्या शेजारीच असतो. या गॅट्सबीभोवती एक गूढतेचं वलय असतं. तो बऱ्याचदा मोठ्या जंगी विलासी मेजवान्यांचं आयोजन करत असतो, पण त्यात तो स्वतः फारसा भाग घेत नसतो. एके दिवशी संध्याकाळी निक त्याच्या का दूरच्या नातलगाबरोबर म्हणजेच डेझी बुखानन या महिलेबरोबर रात्रीचं जेवण एकत्र घेतो. डेझीचं टॉम बुखाननशी लग्न झालेलं असतं. हा टॉम बुखानन येलच्या फुटबॉल टीमचा अतिशय प्रसिद्ध खेळाडू असतो
आणि निक त्याच विद्यापीठात शिकल्यामुळे तो टॉमला चांगल्यापैकी ओळखत असतो. तेव्हा निकला असं कळतं की हे जोडपं नुकतंच शिकागोवरून लाँग आयलंडला स्थलांतरित झालेलं आहे. ते गॅट्सबीच्या इस्टेटच्या समोरच असलेल्या एका मोठ्या बंगल्यात राहत असतात. या जेवणाच्या दरम्यान एवढीच माहिती निकला मिळते. एके दिवशी त्याच्या घराजवळच निकला जॉर्डन बेकर ची ओळखीची महिला भेटते. ही जॉर्डन गोल्फ या खेळात निष्णात असते. जॉर्डन ही डेझीची लहानपणापासूनची मैत्रीण देखील असते. निक आणि जॉर्डनमध्ये उभ्या थोड्याशा गप्पा होतात. जॉर्डन या गप्पांच्या ओघात निकला असं सांगते की टॉमचं एक प्रेम प्रकरण जोरात चालू आहे आणि तिच्या प्रेसीचं नाव आहे मिर्तल विल्सन. ही मिर्तल व्हॅली ऑफ ॲशेस नावाच्या एका अतिशय गलिच्छ ठिकाणी राहत असते. जॉर्डन निकला असंही सांगते की ही मिर्तल टॉमला अगदी बिनदिक्कतपणे केव्हाही कधीही घरी फोन करते. जॉर्डनशी बोलणं झाल्यावर जेव्हा निक घराकडे जायला निघतो तेव्हा वाटेवर त्याला गॅट्सबी त्याच्या घराच्या मैदानात उभा असलेला दिसतो. तो त्याच्या प्रासादाच्या पलीकडे असलेल्या पाण्याच्या प्रवाहावर एक जो हिरवा प्रकाश दिसत असतो ना, त्याकडे एकटक बघत असतो. असेच काही दिवस जातात. काही दिवसांनी निक दारू प्यालेल्या आणि विक्षिप्त झालेल्या टॉमबरोबर आगगाडीने न्यूयॉर्कला जातो. वाटेत ते एका ठिकाणी उतरतात आणि एका गाड्यांच्या गॅरेजकडे जातात. या गॅरेजमध्ये तिथला मेकॅनिक जॉर्ज विल्सन आणि त्याची बायको मिर्तल विल्सन राहत असतात. मिर्तल टॉम आणि निक बरोबर न्यूयॉर्कला येते. टॉमने तिथे एक अपार्टमेंट भाड्याने घेतलेलं असतं. मिर्तल बरोबर वेळ घालवण्यासाठी हे तिघे त्या घरात पोचतात. संध्याकाळी तिथे बरीच पाहुणे मंडळी येतात आणि जंगी पार्टी होते. दुर्दैवाने या पार्टीच्या शेवटी टॉम मिर्तलच्या मुस्काटात मारून तर नाक मोडतो, कारण मिर्तलनं डेझीविषयी काही वेडीवाकडी विधानं केलेली असतात. या गोंधळातच ही पार्टी संपते. पुढे काही दिवसांनी एका सकाळी निकला गॅट्सबीच्या बंगल्यावर होणाऱ्या एका पार्टीचं आमंत्रण मिळतं. त्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी निक गॅट्सबीच्या विशाल बंगल्यावर पार्टीसाठी जातो. अतिशय भव्य आणि जंगी पार्टी असते ती. पण त्या पार्टीमध्ये निकला त्याच्या ओळखीचं कोणी दिसत नाही आणि त्यामुळे तो चांगलाच ओशावणा होतो. त्याचभरात तो एकटाच खूप मद्यपान करू लागतो. मग पुढे तिकडे त्याला जॉर्डन भेटते आणि त्यांच्यात गप्पा सुरू होतात. या गप्पांच्या दरम्यान तिथे गॅट्सबी येतो आणि स्वतःची निकला ओळख करून देतो. निकला असं सांगतो की महायुद्धात तो निकच्या 3ऱ्या इन्फंट्री डिव्हिजनमध्येच होता. म्हणजेच ते दोघे सैन्याच्या एका तुकडीत युद्धामध्ये एकत्र होते आणि तसे लढलेही होते. गॅट्सबी निकशी दोस्ती करण्याचा प्रयत्न करतो खरा, पण मद्यपान जास्त झाल्यामुळे निक तिथे फार काळ थांबत नाही. जेव्हा तो पार्टी सोडून जायला निघतो तेव्हा त्याला असं दिसतं की गॅट्सबीची त्याच्यावर सतत नजर आहे. असेच आणखीन काही दिवस लोटतात. पुढे जुलै महिन्याच्या शेवटी निक आणि गॅट्सबी दुपारच्या जेवणासाठी एकत्र भेटतात. गॅट्सबी निकवर चांगला प्रभाव टाकण्यासाठी त्याने युद्धात केलेल्या शौर्याच्या कथा सांगतो. तसंच तो ऑक्सफोर्डला शिकत असताना त्याला कसे आणि कुठले अनुभव आले हेही तो निकला सांगतो. निकला त्या सगळ्या गॅट्सबीच्या वल्गनाच वाटतात. पुढे निकची प्लाझा हॉटेलमध्ये जॉर्डनची गाठ पडते. तेव्हा जॉर्डन निकला असं सांगते की गॅट्सबी आणि डेझी यांची भेट पहिल्यांदा 1917 साली झालेली असते, जेव्हा गॅट्सबी अमेरिकन एक्सपेडिशनरी फोर्समध्ये कामाला असतो. तेव्हाच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात. पुढे युद्धामुळे गॅट्सबीची नेमणूक युरोपात केली जाते आणि त्यामुळे त्याची ताटातूट होते. मग काही काळाने जरा अनिच्छेनेच डेझी टॉमशी विवाह करते. आता गॅट्सबी परत आला असतो एका वेगळ्याच अवतारात. तो आता खूप पैसेवाला झालेला असतो आणि त्याच्या पैशामुळे
आणि तो सतत देत असलेल्या जंगी भव्य मेजवान्यामुळे तो डेझीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो. डेझी परत त्याचा विचार करेल अशी वेडी आशा गॅट्सबीच्या मनात असते. पुढे गॅट्सबी निकच्या मार्फत परत डेझीशी संधान जुळवतो आणि त्यांचं प्रेम प्रकरण जोरात चालू होतं. आणखीन पुढे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी टॉमला या प्रेम प्रकरणाचा स्वभाव लागतो. तो प्लाझा हॉटेलच्या एका आलिशान खोलीत गॅट्सबीला त्याबद्दल जाब विचारायला येतो आणि त्या दोघांच्या आत खूप वादविवाद होतो. गॅट्सबी टॉमला तेव्हा असं सांगतो की डेझीचं टॉमवर कधीच प्रेम नव्हतं. डेझी तेव्हा त्याच खोलीत असते आणि गॅट्सबी तिला असं सांगतो की तिने तसं कबूल करावं. पण डेझी असं सांगते की त्या दोघांवरही प्रेम आहे, म्हणजेच टॉमवर आणि गॅट्सबीवर देखील. यामुळे दोघे अगदी दिग्भूड होऊन जातात. मग टॉम सांगतो की गॅट्सबी हा एक गुन्हेगार आहे, कारण त्याचा सगळा पैसा, त्याचा सगळा बडेजाव हा दारूच्या चोरट्या व्यापारातून आलेला आहे. हे कळल्यावर डेझी टॉमबरोबरच कायमचा राहण्याचा निर्णय घेते. टॉम मोठ्या तुच्छतेने गॅट्सबीला डेझीला त्यांच्या घरी सोडायला सांगतो, कारण त्याची आता खात्री पटलेली असते की डेझी त्याला म्हणजेच टॉमला सोडून कुठेही कधीही जाणार नाही. गॅट्सबी आणि डेझी त्याप्रमाणे डेझीच्या घराकडे जायला निघतात. या परतीच्या वाटेवर जेव्हा ते विल्सन गाडीवरून जात असतात तेव्हा त्यांच्या गाडीची ठोकर बसून मिर्तल मरण पावते. गॅट्सबी नंतर निकला असं सांगतो की या अपघाताच्या वेळी डेझीच गाडी चालवत असते, पण तिला वाचवण्यासाठी तो स्वतःवर त्या अपघाताचा ठपका घेणार असतो. निक गॅट्सबीला सगळ्या भानगडीतून सुटण्यासाठी पळून जायचा आग्रह करतो, पण गॅट्सबी त्याला ठामपणे नकार देतो. इथे टॉम जॉर्ज विल्सन असं सांगतो की ज्या गाडीच्या ठोकरीनं मिर्तलचा मृत्यू झालेला असतो ती गाडी गॅट्सबीचीच असते. हे कळल्यामुळे जॉर्जला असं वाटतं की ही गाडी मिर्तलच्या प्रियकाराचीच असणार. प्रक्षुब्ध अवस्थेत जॉर्ज गॅट्सबीच्या बंगल्यावर जातो आणि तिथल्या पोहण्याच्या तलावापाशी तो गॅट्सबीवर गोळ्या झाडून त्याला ठार करतो. मग स्वतःवरही गोळ्या झाडून तो आत्महत्या करतो. गॅट्सबीच्या दफनविधीला त्याचे वडील येतात. त्या दफनविधीला फारशी गर्दी नसते. पुढे टॉम निकला असं सांगतो की त्याने जॉर्ज विल्सनला ती गाडी गॅट्सबीची आहे म्हणून सांगितलेलं असतं. हे सगळं कळल्यावर निक अत्यंत कष्टी होतो. मिडवेस्टला आपल्या घरी परतण्यापूर्वी तो गॅट्सबीच्या बंगल्याला शेवटची भेट देतो आणि ही कादंबरी इथे संपते. रसिक हो, द ग्रेट गॅट्सबी ही एक छोटेखानी कादंबरी आहे. अगदी लघु कादंबरी म्हणावी ना इतकी छोटी. विविध व्यक्तींमधले अत्यंत गुंतागुंतीतून नातेसंबंध अत्यंत हळूवारपणे उलगडत जाणाऱ्या या कादंबरीची रचना फिट्झजेराल्डनं अतिशय कौशल्याने केलेली आहे. ही कथा आपण निकच्या तोंडून ऐकत आहोत हे इथं लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. निक त्याचे अनुभव कथन करत आहे आणि म्हणूनच हे कथानक एका सरळ रेषेत पुढे जाणार आहे. घटनांचा कालक्रम पक्का आहे आणि त्या एकामागून एक अशा घडतच जातात. या सगळ्या कथानकाचा कालखंड फक्त 5-6 महिन्यांचा आहे. या कथानकाच्या बांधणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कथानकाच्या छोट्याशा कालखंडातील अगदी काही मोजके प्रसंगच अत्यंत तपशिलात फिट्झजेराल्डने वर्णन केलेले आहेत. या वेगवेगळ्या प्रसंगाची मालिका फिट्झजेराल्डने इतक्या सफाईदारपणे गुंफली आहे ना की विभिन्न व्यक्ती, स्थळ, काळ हे वेगवेगळे घटक या कथानकाच्या वाहत्या प्रवाहात सहजच मिसळून जातात आणि या कथानकाला एकसंध बनवतात. रसिक हो, ही खरी तर एक मन विषण्ण करणारी शोकांतिका आहे. ही शोकांतिका नक्की कोणाची हाही प्रश्न फिट्झजेराल्डनं तसा अनुत्तरितच ठेवलेला आहे. ही गॅट्सबीची शोकांतिका तर आहेच, पण डेझीची देखील शोकांतिका आहे, तशीच विल्सन दाम्पत्याची देखील. एका अर्थानं ही त्या सगळ्या युगाच्याच शोकांतिकेची एक प्रतिकात्मक कथा आहे.
लाँग आयलंडवरची जंगी मेजवान्यांची त्यांची जी संस्कृती अमेरिकेच्या जॅझ युगात रुजली आणि फोफावली, त्या संस्कृतीचं अत्यंत समर्थ चित्रण फिट्झजेराल्डनं या कादंबरीत केलेलं आहे. फिट्झजेराल्डची कथनशैली अत्यंत उत्कट आहे. लाँग आयलंडवरच्या त्या सगळ्या झळाळत्या चेन्नई वातावरणाची झिंग आपण विनासास अनुभवावी इतकी ती प्रभावी देखील आहे. या सगळ्या चमचमत्या वातावरणात अडकलेली, स्वतःच्या व्यथांची देखील संवाद साधून शकणारी माणसंही फिट्झजेराल्डची ही आर्त सरळ मनाला भडणारी कथनशैली आपल्यासमोर सहजच साकार करते. हा सगळा जगमगाट आपल्यासमोर अत्यंत उठावदारपणे सादर करणाऱ्या फिट्झजेराल्डच्या कथनशैलीत एक प्रकारचा अलिप्तपणा देखील आहे. त्यामुळेच त्याची ही सर्वस्वी भिन्न असलेली कथनशैली आपल्या मनाचा पूर्ण कब्जा घेते, आपल्याला संमोहित करते. फिट्झजेराल्डच्या या कथनशैलीत निकच्या व्यक्तिमत्वाचा ठसाही आपल्याला नेहमी जाणवत राहतो. आणि रसिको, हे फिट्झजेराल्डचे केवढे मोठे यश आहे, नाही का? फिट्झजेराल्डची भाषा अतिशय सुंदर, प्रभावी आहे. ही निकची भाषा आहे हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. निक कसा आहे हे अगदी सहज आपल्यासमोर मांडणारी अशी ही भाषा आहे. त्यातले शब्द, त्यातली वाक्यरचना या सगळ्यांच्याद्वारे निकच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर फिट्झजेराल्ड विनासास उभे करतो. निकच्या व्यक्तिमत्वाचे सगळेच कंगोरे त्यात प्रतित्व असल्यामुळे त्या भाषेला एक वेगळेच भावनिक स्वरूप मिळालेले आहे. स्कॉट फिट्झजेराल्डसारखाच निक हा प्रामुख्याने बुद्धिजीवी, तसाच तो उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत देखील आहे. या कथानकात त्याची भूमिका ही फक्त एका निरीक्षकाची म्हणजेच ऑब्झर्व्हरची आहे. कथानकातल्या बाकीच्या व्यक्तींशी त्याची भावनिक गुंतवणूक तशी काहीच नाही. तरी देखील जेव्हा तो त्याच्या सवयीप्रमाणे विविध व्यक्तींच्या परिस्थितींचं, वर्तनाचं, त्यांच्या भावनांचं विश्लेषण करतो ना, त्यावेळी त्याची ही संवेदनशील भावनाशीलता तो लपवू शकत नाही. फिट्झजेराल्डच्या भाषेत या दोहोंचं एक विलक्षण संतुलन आपल्याला दिसून येतं. हे अजब रसायन अत्यंत मनोहारी तर आहेच. फिट्झजेराल्डची भाषा ही जणू पाऱ्यासारखी आहे. निकच्या स्वप्नाळू व्यक्तिमत्वाला साजेशा असलेल्या भाषेत एक अनोखी तरलता आहे. त्यात एक हुरूर लावणारा हळवेपणा देखील आहे. मानवी स्वभाव धर्माचं नेमकं विश्लेषण करण्याची ताकदही या भाषेत आहे. अर्थपूर्ण, अर्थगर्भ वाक्यांची या कादंबरीत फिट्झजेराल्डने जणू उधळणच केलेली आहे असं म्हणावं लागेल. मी आपल्याला या भाषेचं एकच उदाहरण देतो रसिको. हे बघा. इट वॉज an extraordinary gift for hope, a romantic readiness such as I have never found in any other person, and which it is not likely I shall ever find again. No, Gatsby turned out all right at the end. It is what preyed on Gatsby, what foul dust floated in the wake of his dream, that temporarily closed out my interest in the abortive sorrows and short-winded illusions of men. रसिको, काय भाषा आहे बघा. ही शोकांतिका आणखीन गडद करण्यात फिट्झजेराल्डच्या या भाषेचा फार मोठा वाटा आहे. हे सगळं मानवी भावनांच्या गुंतागुंतींचं, विभिन्न भावविश्वांच्या वेगवेगळ्या, कधी परस्पर विरोधी या जाणीवर अडकलेलं आपल्याला व्यथित करणारं कथानक अगदी आपल्या मनात खोलवर रुजवून ठेवण्याची विलक्षण किमया या भाषेत आहे, हे मात्र खरं. या कथानकाचा वेग तसा मर्यादितच आहे रसिको. फिट्झजेराल्डने हे कथानक फक्त काही विशिष्ट प्रसंगांभोवतीच अतिशय नेटकेपणाने गुंफल्यामुळे हा मर्यादित वेग देखील कथनाची शोभा वाढवणार आहे. घडणाऱ्या प्रसंगावर निकची टिप्पणी नेहमीच असते, त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला एक वेगळीच खोली मिळालेली आहे. आणि जरी यामुळे काही वेळा कथानकाचा वेग संथ होतो, तरी कादंबरीची वाचनीयता कित्येक पटीने वाढते हे सत्य नाकारता येणार नाही. हे कथानक शेवटी एकदम नाट्यमय वळण घेते आणि त्यामुळे ही शोकांतिका आपल्याला अधिकच अस्वस्थ करून ठेवते. शेवटचा धक्का ही शोकांतिका अतिशय गडद करते आणि आपलं काळीज
अगदी गलबलून जातं. हा शेवट फिट्झजेराल्ड ज्या संयमाने सांगतो आहे ना, त्याने तो फारच परिणामकारक होतो. फिट्झजेराल्डच्या प्रतिभावंत लेखणीची ही तर कमालच आहे. फिट्झजेराल्डच्या संवादात कमालीची सहजता आहे. परिस्थितीनं एकमेकांजवळ आलेल्या या वेगळ्या माणसांची अनेक पदरी व्यक्तिमत्व फिट्झजेराल्ड अतिशय अलगदपणे आपल्यासमोर उलगडत जातो. रसिको, वेगवेगळी भावविश्व एकमेकात गुंतली जाण्याची ही खरी कथा आहे. आणि ही सगळी विभिन्न भावविश्वही फिट्झजेराल्ड या संवादांद्वारे आपल्यासमोर अतिशय प्रभावीपणे उभी करतो. लाँग आयलंडच्या विभिन्न व्यक्तींनी भरलेल्या उथळ आणि बेगडी समाजाचं अत्यंत यथार्थ चित्रण करणारे हे संवाद आहेत. या छोटेखानी कादंबरीत व्यक्तिरेखांची संख्या अत्यंत मर्यादित आहे आणि त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा अगदीच मोजक्या आहेत. त्यात कादंबरीचा निवेदक निक कॅरावे हा आहे, ज्याच्याबद्दल मी आधी आपल्याला सांगितलेलंच आहे. तो खरा उत्साही, आशावादी आणि मनमिळावू आहे, पण हे कथानक पुढे सरकताना त्यात लक्षणीय बदल होतो आणि तो आपला सगळा आशावाद पूर्ण गमावून बसतो. कथेच्या शेवटी भ्रमनिरास होऊन तो आपल्या मिडवेस्टमधील गावाकडे परततो. यात एका अर्थानं कादंबरीचा नायक असलेला गॅट्सबी आहे. तो अत्यंत श्रीमंत आहे, पण त्याच्या श्रीमंतीचं मूळ सर्वांच्या आवाक्या पलीकडचं आहे, रहस्यात गुंतलेला आहे आणि जो अत्यंत गरिबीतून वर आलेला आहे. आपल्या लहानपणीच्या प्रेयसीला पैशानं वश करण्याचं वेडं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला, व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे असलेला, तसा उमदा पण थोडासा वृथा अभिमानी असलेला, एका अर्थी त्या चैनीच्या जगापासून तसा अलिप्त असलेला, त्याच्या उंची जंगी मेजवान्यांमुळे, त्याच्या अपार संपत्तीमुळे गेट अशी उपाधी चिकटलेला असा गॅट्सबी आहे. कादंबरीच्या सगळ्याच कथा अवकाशावर गॅट्सबीची गडद छाया आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विविध छटानुसारच जणू हे कथानक आकार घेतं. त्याची लहानपणची प्रेयसी म्हणजेच डेझी बुखानन अत्यंत उथळ, स्वार्थी, स्वयंकृत सोशलाईट. तिचा लंपट, दुसऱ्या प्रेमप्रकरणात अडकलेला, अत्यंत पाताळातील असलेला नवरा आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेला, आता कोट्याधीश झालेला, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गॅट्सबी या दोघात अडकलेली, हरवलेली. डेझीचा धूर्त, कावेबाज, लंपट, वंशद्वेषी, स्वार्थी, लबाड आणि अतिशय श्रीमंत असलेला नवरा म्हणजेच टॉम बुखानन. जॉर्ज विल्सन स्वतःच्या प्रतारणा करणाऱ्या बायकोवर निस्वार्थ असीम प्रेम करणारा आणि तिच्या प्रियकरावर अत्यंत राग असणारा, अत्यंत भावनाविवश माणूस. टॉम बुखाननची प्रेयसी असलेली त्याची बायको मिर्तल विल्सन उच्छृंखल, उत्साही, अतिशय भावनाशील, स्वतःच्या असफल लग्नापासून दूर पळणारी, काहीतरी आसरा शोधणारी. जॉर्डन बेकर ही जरा छद्मीपणाची झाक असणारी डेझीची जुनी मैत्रीण, जिला गॉसिपमध्ये अतिशय रस आहे आणि जिच्याबद्दल समाजात फारसं काही बरं मत नसतं. ही जॉर्डन स्वतःला कादंबरीभर निकची प्रेयसी म्हणून मिरवत असते. रसिको, या एवढ्याच प्रमुख व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत. ही सगळीच वेगवेगळ्या भावनांच्या जंजाळात अडकलेली माणसं फिट्झजेराल्डनं अतिशय समर्थपणे साकारलेली आहेत. त्यांच्यामध्ये अविस्मरणीय असे रंग भरून सगळीच माणसं त्यांनी जिवंत केलेली आहेत. गूढतेचं वलय आपल्या भोवती सतत ठेवणारा गॅट्सबी ही तर जागतिक वाङ्मयातील एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे. गॅट्सबीची सगळीच वेगवेगळी, आपल्याला स्थिमित करणारी रूपं अतिशय परिणामकारकरित्या दाखवताना फिट्झजेराल्डने त्याच्या भोवती कारुण्याचं जे एक सावट निर्माण केलेलं आहे ते तर केवळ अविस्मरणीय आहे. शेवटी एका अर्थी या बेगडी समाजातला तो एकमेव सच्चा माणूस आहे, अगदी हकनाक बळी गेलेला, आपल्या काळजात चिरकाळ राहणारी अशी व्यक्तिरेखा आहे. रसिको, चैनीच्या अतिरेकात हरवलेल्या संस्कृतीची आपल्याला अत्यंत व्यथित करणारी ही कथा आहे. पैसा, बडेजाव, मानपान
विलासी जीवनाची चैन यात अडकलेल्या लाँग आयलंडचा सगळा समाजच जणू एका अर्थी या कादंबरीचा नायक आहे. फिट्झजेराल्ड या सगळ्यातलं वैफल्य त्याचे ठळकपणे आपल्याला दाखवून देतो. पण हे करताना त्या समाजातील काही विशिष्ट व्यक्तींचा भावविश्वही अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर उभं करतो. त्यांच्यातलं माणूसपण अतिशय नेमकेने आपल्याला दाखवतो. त्यामुळे ही सर्व माणसं त्यांच्या सर्व गुणदोषासकट आपल्याला कळतात आणि उमगतात. त्यांच्यापासून आपण कधीच अलिप्त राहू शकत नाही. फिट्झजेराल्डचे सोशलाईट जिनेव्हा किंग हिच्याबरोबर अगदी तरुणपणी जे वादळी प्रकरण झालं होतं ना, त्यावरूनच ही कादंबरी त्याला सुचली. जेव्हा स्कॉट आणि त्याची बायको लाँग आयलंडवर राहायला गेले ना, तेव्हा तिथे त्याने जे समाजजीवन अनुभवलं तेच त्याने या कादंबरीत चितारलेलं आहे. स्कॉट फिट्झजेराल्डने ही कादंबरी 1922 साली लिहिण्यास सुरुवात केली खरी, पण या कादंबरीवर त्यानं खऱ्या जोमाने काम सुरू केलं ते 1924 साली. 1925 साली कादंबरी प्रकाशित झाली. तिचा प्रथम फार खप झाला नाही, पण अनेक समीक्षकांनी मात्र अतिशय स्तुतीपर लेख लिहिले. फिट्झजेराल्डच्या समकालीन प्रसिद्ध साहित्यिकांना, ज्यात विला कॅथर, एडिथ वॉर्टन आणि टी.एस. इलियट सारख्या मातबर व्यक्तींचा समावेश होतो, त्या सगळ्यांनाच ही कादंबरी फार आवडली. अर्थात टीकाही झाली, पण बहुतेक समीक्षकांचा सूर प्रोत्साहनपूर्ण होता. पण या सर्वांचा कादंबरीच्या खपावर फारसा परिणाम झाला नाही. त्या कादंबरीने तशी फिट्झजेराल्डची निराशाच केली. पुढे 1942 जेव्हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला, तेव्हा एका संस्थेने काही खास पुस्तकं अमेरिकन सैनिकांना पाठवून दिली जे युरोपमध्ये होते, आणि यात ग्रेट गॅट्सबीचा देखील समावेश होता. अचानक या कादंबरीला संजीवनी मिळाली. 1974 अमेरिकन क्लासिक म्हणून या कादंबरीला सर्व मान्यता मिळाली. रसिको आजतागायत या कादंबरीच्या 3.5 कोटी प्रती विकल्या गेलेल्या आहेत आणि अजूनही दरवर्षी 5 लाखाहून अधिक प्रती खपत असणारी ही विलक्षण कादंबरी आहे. या कादंबरीची जगातल्या जवळजवळ सगळ्या प्रमुख भाषात भाषांतर झालेली आहेत. मला वाटतं जवळजवळ 42 भाषात या कादंबरीची भाषांतर झालेली आहेत. या कादंबरीची अनेक नाट्यरूपांतरं रंगमंचावर आलेली आहेत. या कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट आलेले आहेत. यात हॉलिवूडचे सुप्रसिद्ध कलाकार रॉबर्ट रेडफोर्ड आणि मिया फर असलेला 1974चा चित्रपट सगळ्यात प्रसिद्ध आहे. या कादंबरीवर आधारित अनेक दूरचित्रवाणी मालिका आलेल्या आहेत. नभोवाणीवर नाटकं आलेली आहेत. अगदी व्हिडिओ खेळ आणि ग्राफिक कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे या कादंबरीवर आधारलेली. रसिको, मानवी आयुष्य हे किती अनाकलेने असतं नाही का? पहिलं प्रेम कोणी कधीच विसरू शकत नाही असं म्हणतात, पण काळाचे काटे उलटं फिरवणं किती धोकादायक ठरू शकतं हे फिट्झजेराल्ड आपल्याला सांगतो आहे. प्रेमासारखी विशुद्ध भावना देखील जेव्हा ऑब्सेशन म्हणजे ध्यास बनते, तेव्हा त्याची परिणती किती भयान आणि शोकांत होऊ शकते याचं फिट्झजेराल्डनं अतिशय विदारक चित्रण केलेलं आहे. उराशी धरलेली सगळी स्वप्न नेहमीच खरी होत नाहीत आणि काही वेळेला काही स्वप्नांचा पाठपुरावा करणं हे उचित नसतं असं फिट्झजेराल्ड आपल्याला जणू जाणून देतो आहे. नशिबाच्या अनाकलनीय चालीने उद्ध्वस्त केलेल्या मानवी इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांची कथा वर्णन करताना फिट्झजेराल्डच्या सुरात विफलता आहे आणि कडवटपणाही आहे. बेगडी समाज मान्यता, खोटेपणा, दांभिकपणा, श्रीमंतीचं असलेलं रिकामपण, शूद्रपणात अडकलेल्या आणि तिथेच घोटाळणाऱ्या मानवी भावना आणि अशा माणसांनी भरलेला जणू स्वतःचं स्वत्व गमावलेला समाज याचं अतिशय प्रत्येकाळी चित्रण करताना तो सगळाच समाज आणि त्यातली विलासी संस्कृती यावर फिट्झजेराल्ड अतिशय जोमरं भाष्य करतो. समाज व्यवस्थेतल्या वेगवेगळ्या स्तरांचा एकमेकांशी असलेला झगडा आणि त्यातून निर्माण होणारे तणाव, वर्णव्यवस्था, अज्ञात मुळातून उगम पावलेल्या संपत्तीचा समाजावर होणारा अनाकलनीय परिणाम या मानवी जीवनातील विविध पैलूंवर प्रखर प्रकाश टाकणारी, आपल्या काळजाला चटका लावणारी जागतिक वाङ्मयातील ही एक अत्यंत श्रेष्ठ कलाकृती आहे. थोडक्यात मोठा आशय सांगायला तशीच असाधारण प्रतिभा लागते आणि फिट्झजेराल्डने या छोटेखानी कादंबरीत हे लीलया केलेलं आहे. एफ. स्कॉट फिट्झजेराल्डच्या अलौकिक प्रतिभेची ही लघु कादंबरी म्हणजे कळसच आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये.